पांढरकवडा शहराच्या राजकीय इतिहासात रचला आहे। पांढरकवडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतिश उर्फ सोनू बोर्ले यांचा दणदणीत विजय झाला असून या निवडणुकीत शिवसेनेचे 16 नगरसेवक, भाजपचे 6 नगरसेवक निवडून आले। त्यामुळे आता या महानगरपालिकेवर पांढरकवडा शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ठरला आहे ऐतिहासिक। पांढरकवडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतिश उर्फ सोनू लक्ष्मण बोरेले यांनी 203 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे। या निवडणुकीमध्ये भाजपाचे 6 नगरसेवक उमेदवार तर शिवसेनेचे 16 नगरसेवक उमेदवार निवडून आलेले आहेत। या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग केल्याचे चित्र समोर आले। नगरसेवकांसाठी एका पक्षाला तर नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला मतदान झाल्याने हा निकाल लागला। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सततची तयारी, जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख राजकारण याचा फायदा बोरेले यांना मिळाल्याचे बोलले जात आहे। या विजयामुळे पांढरकवड्यात भाजपला मोठे राजकीय बळ मिळाले आहे। शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार नव्या नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे। पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचे बोरेले यांनी स्पष्ट केले आहे। पांढरकवड्याच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। Congratulations.